नमस्कार. आज मी इथे भोपळ्याची फुलं घेतलेली आहेत. ती साफ करून घेते. देठाकडचा भाग कापून घेते आणि त्याच्या आतला भाग काढून टाकून देते आणि आतमधून चेक करून घेते किडी वगैरे आहेत का. अशा प्रकारे बाकीची फुलं पण मी कापून घेते आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेते. इथे एका भांड्यात 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, ओवा, हिंग, चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर, हळद घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते. थोडं पाणी घालून त्याच्या गुठळ्या मोडून पेस्ट करून घेते आणि 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवलेली. आता भोपळ्याच्या फुलांना बेसन लावून घेते व्यवस्थित. इथे पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. त्यात भोपळ्याची फुलं फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून भोपळ्याची फुलं छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून झालेली आहेत. आता काढून घेते. इथे भोपळ्याची पानं साफ करून घेते. देठाकडचा भाग हाताने तोडून पानांचे धागे काढून घेते अशा प्रकारे आणि हाताने चुरून घेते म्हणजे नरम होतील. पानं साफ करून झालेली आहेत. आता बारीक चिरून घेते. त्यात 2-3 भोपळ्याची फुलं पण बारीक चिरून घालते. ते कढईत तेल घेतलेले आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून परतून घेते. 3 तास अगोदर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते आणि झाकण लावून डाळ शिजायला ठेवते. कांद्यावर डाळ परतून घेतलेली आहे. त्यात बारीक चिरून ठेवलेली भाजी घालते, मिक्स करून घेते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी पुन्हा मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालून थोडीशी साखर घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून पुन्हा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी मिक्स करून घेते. भोपळ्याच्या पानांची भाजी तयार आहे. इथे मोड आलेले मूग घेतलेले आहेत. भाजीचा कुकर घेतलेला आहे. त्यात थोडंसं तेल घेतलेलं आहे. फोडणीला राई आणि हिंग घालते. राई तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालते. कांदा थोडासा नरम झाल्यावर टोमॅटो घालते आणि हिरवी मिरची. टोमॅटो नरम झाल्यावर मोड आलेले मूग घालते आणि तेलावर परतून घेते. इथे फणसाचे आटल्या घेतलेले आहेत. 3-4 फोडून तुकडे करून घेतलेले आहेत. ते पण घालते आणि मसाला आणि हळद घालून मिक्स करून घेते आणि 2 मिनटं झाकण लावून वाफ काढून घेते. ते ओलं खोबरं, कांदा, आलं लसूण भाजून पेस्ट केलेली घालते 2 चमचे. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घेते आणि पाणी घालून झाकण लावून मूग शिजायला ठेवते. दोन शिट्ट्यानंतर झाकण उघडलेलं आहे. मूग शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. मोड आलेल्या मुगाची आमटी तयार आहे. इथे थोडेसे मूग बाजूला ठेवलेले ते कढईत काढून घेते आणि पाणी घालून झाकण लावून मूग शिजायला ठेवते. मूग थोडे शिजलेले आहेत. त्यात बारीक चिरलेला गाजर आणि किंचित मीठ घालून मिक्स करून गाजर शिजायला ठेवते. गाजर आणि मूग शिजलेले आहेत. चाट मसाला, काळी मिरी पावडर, काळं मीठ, साधं मीठ घालते आणि लिंबाचा रस आणि थोडंसं मध घालते आणि मिक्स करून घेते. इथे अर्धवट शिजून घेतलेले मूग आणि गाजर, त्यात काकडी, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून केलेली पेस्ट घालते आणि सगळं मिक्स करून घेते. मुगाचे सॅलड तयार आहे. इथे 1 वाटी दूध गरम करून त्यात साखर घालून बाजूला ठेवलेलं. इथे 2 केळी घेते आणि मॅश करून घेते.
अशा प्रकारे केळी मॅश करून घेतलेली आहे. थोडीशी वेलची पावडर घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. ड्रायफ्रूट्स घालते आणि साखर घालून मिक्स केलेलं दूध घालते आणि सगळं एकदा मिक्स करून घेते. केळ्याचं शिकरण तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.